पण संडे सारखा संडे आहे, घोड़ा लागे धंधा लागू नहीं। 5 किलोमीटर रनिंग है आता। ये हमारा स्क्वाड का स्क्वाड नंबर 8 का। जय हिंद, जय महाराष्ट्र। इनका बहुत लोगों पर विश्वास है, लेकिन ये किसी के ऊपर विश्वास नहीं रखते, ऐसे हमारे विश्वास है। साला मैं तो साहब बन गया। अरे साहब बन के कैसा बन गया? फिश आहे, चिकन आहे, भाकर, कांदा, निंबू। चला मित्रांनो, मोठ्या प्रकारे आमचा रविवारच्या आरामाचा वेळ संपलेला आहे। हाय, गुड मॉर्निंग, जय हिंद मित्रांनो। तर आज आहे संडे, तर ट्रेनिंगमधलं संडे कसं असते ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो। तर सकाळी आज लेट फॉलिंग असते, तर चला आधी सर्वात आधी फ्रेश होऊया। वैसे तो संडे को हमको वर्किंग मिलती है, हमें वर्किंग मिलती है, लेकिन हमारे प्राचार्य साहब कहते हैं कि 3 महीने में एक DI बनता है जो हमें सिखाता है। तो हम तो 9 महीने वाले हैं, तो तीन बार DI बनना चाहिए। तो इसलिए आज संडे के दिन हमें IP मिली है, मतलब इंडिविजुअल प्रैक्टिस। तो हम चल रहे हैं अभी 1 नंबर ग्राउंड पे, साथ में अपना वर्किंग साहित्य लेके। सकाळी 6 वाजता नाश्ता करावा लागते, तर तेवढ्या सकाळी नाश्ता करणार नाही होत। तर हे आपले औंढा नागनाथ जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्यांचा गाव आहे। ये मैं हूँ और ये मेरा स्क्वाड है, स्क्वाड और हम पूरे हफ्ते में संडे की राह देखते रहते हैं। और संडे आया तो आज भी पीढ़ी चालू है, और अभी छुट्टी होंगी, मटन और फिश खाने जाना है। तो केला तो ऐसे खाता हूँ बोला। केला हर संडे को हमको नाश्ते में 2 केला, 1 अंडा और दूध मिलता है। जात अभी बोलेंगे हमारे अली, वो गढ़चुली के हैं, उनको तो कुछ आता नहीं, गढ़चुली नाम के ही है सिर्फ वो। सारा झाट उनको कंट्रोल नहीं मारना आता, धड़ा गति का और कुछ नहीं। बोलो बोली आता है आज के दिन में पीटी करने के लिए बोले तो तीसरा काम बदल, चौथा काम बदल। कितने बजे? मैं ये बोलना चाहता हूँ कि आज संडे है, फिर भी हमको धंधा लगा है। उसकी वजह ये है, ये हमारे जो लड़के हैं वो शिस्त तोड़ दी है। वो शिस्त को लाने के लिए ट्रेनिंग सेंटर हमको धंधा लगाई है। अभी हम पीटी की है, अब इसके बाद हमारी 5 किलोमीटर रनिंग होगी, उसके बाद हमको बाहर छोड़ा जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आता आपल्यासोबत एक आमच्या स्क्वॉड मधले फेमस व्यक्ती, जे काही नुसतं पहिल्यापासून आम्ही नवीन होतो तेव्हापासून यांचं तोंड चालूच होता, चिमणी सारखा चिव चिव आवाज करत। हे आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीमध्ये म्हणजे माझ्या बेडच्या साईडलाच आहे, तर सुरुवात आमची योगापासून होते। तर 2 शब्द मनोगत व्यक्त करा। मी जेव्हा नवीन आलो होतो तेव्हा आमचा फेमस ब्लॉगर हे आपल्या गडचिरोलीतले फेमस ब्लॉगर आहेत। त्यांनी गडचिरोलीतली संस्कृती हे आपल्या ब्लॉगद्वारे दाखवली आहे, आणि सगळ्यात खतरनाक व्यक्तिमत्व आहे यांचा। हे कधी कोणती रिपोर्ट लावतील काही सांगणार आहे, आणि कधी तर असा आहे आमचा ट्रेनिंग सेंटर। रविवारचा दिवस तर बाकीच्यांसाठी आरामाचा दिवस असतो, पण आमची शिस्त बिघडली आहे म्हणतात यार, तेवढी शिस्तीच आम्ही राहतो। 9 महिने
साला मैं तो साहब बन गया, अरे साहब बन के कैसा बन गया, ये रूप मेरा देखो, ये शूज मेरा देखो, जैसे लगता है लंदन का। साला तू तो साहब बन गया. अरे साला ये तो साहब बन गया. तर मित्रांनो, आता आमची पीटी IP झाली. आता आम्हाला संडेची सुट्टी मिळणार आहे. तर आता आम्ही व्हाईट अँड व्हाईट म्हणजे मुक्ती ड्रेस परिधान करून आता DDI ग्राउंडवर फॉलिंगसाठी जात आहोत. हे आमचे सवंगणी मित्र, आमच्या स्कॉटचे गडचिरोलीचे आहेत, आम्ही सोबत असतो. हे आता सगळे जात आहेत. हे आमचं जय हिंद मेडिकल. इथे औषधा कमी आणि लस्सी जास्त मिळते. इथं पाहू शकता तुम्ही, लसीच जास्त पिऊन राहिले मुलं. तर असा आहे रविवार आमचा. असे हे आमचे. अब हम जाएंगे चिकन मटन खाकर आएंगे. तर आजच्या दिवशी मेसमध्ये फक्त डाळ भात. आमच्या 68-17चे हजेरी मेजर, जे की आम्ही त्याला GA म्हणून बोलवतो, ते आहेत गट 4 नागपूरचे. आमचा रविवार म्हणजे काही नाही, थोडासा आराम आणि बाकी सगळी वर्किंग. पूर्ण ड्रेनेज साफ करता करता आमच्या मुलांचे एवढे हाल झाले की बाहेर सुद्धा नाही चालले. हे चेहरा बघा, आला तेव्हा कसा गोरा गोरा होता, पूर्ण काळा पडला आमचा मित्र. पहिलेच काळ येणार ते. सुनेरे वसूल फक्त मनासाठी, ते फक्त सुनेरे वसूल फक्त मनासाठी आहेत की फक्त काम पुरा आराम. इथं जास्त काम थोडा आराम आहे, बाकी सब फुटी आहे. तर मित्रांनो, आता आम्हाला भूक लागली, तर जेवणासाठी आज आपल्या PTCच्याच बाजूला असलेल्या शेतामध्ये हा हॉटेल रानवारा असते. तर आमचा हा ठिकाणा दर रविवारचा आहे. तर चला आजच्या जेवणामध्ये काय आहे बघू. तर आपले सोबती इथं आहेत जेवण करत. आलोक भाऊ. तर आलोक भाऊ, काय जेवणामध्ये? फिश आहे, चिकन आहे, भाकर, कांदा, निंबू. तुम्ही सुरू केल्या माझ्या सोडून. कपिल भाऊ, काय बोलाल का? यानं गावठी चिकन, तांबडा रस्सा, लिंबू, आंबा, चपाती, एकदम चविष्ट जेवण. ये है गरमा गरम फिश. तर चला मित्रांनो, आता बहुत भूक लागली आहे पाहून, आता जेवण करतो. मित्रांनो, आता फर्स्ट क्लासमध्ये जेवण झालेलं आहे. आता आम्ही बॅरेकला जात आहोत. आता 4 वाजेपर्यंत आराम मस्तपैकी. चद्दर ओढ के सोने का. चद्दर नाही, बहुत गरमी लागते, पंखा पण नाही राहत. तर हे हप्त्याभरासाठी आम्ही चिकू वगैरे घेतलेले आहेत. तेच रानवारामधून तसेच इथून आम्ही आता 1 किलो आंबे घेऊन जाणार आहोत. म्हणजे ये हमारे मेहनत का फल है, जो हम सितंबर अक्टूबर में यहाँ पर मेहनत की थी. तो ये मेहनत का फल हाथ में लेकर जा रहे हैं अपने बेड पर. वो बोलते हैं ना कि हर किसी को उसके मेहनत का फल मिलता है. ये देखो, हमको ये आम मिल गया. मेहनत का फल मिल गया. इसलिए यारो, हिम्मत कभी मत हारना. मेहनत का फल, मेहनत का फल मिलेगा. कल मिलेगा. कल नहीं मिलेगा, 2-4 महीने के बाद मिलेगा, 2-4 साल के बाद मिलेगा, लेकिन मिलेगा जरूर. चला मित्रांनो, अशा प्रकारे आमचा रविवारच्या आरामाचा वेळ संपलेला आहे. तरी सुद्धा आता आम्हाला पुन्हा वर्किंग लागलेली आहे, ती म्हणजे हे पाणी आणि हे झाड. ह्या झाडांना आम्हाला जगवायचं आहे. या झाडांची हिरवेगार पानं आणि फुलांचा राज म्हणजे फक्त हा पाणी आहे. चला, या पाणी टाकतो. झाडे लावा, झाडे जगवा. रवा हे आमचे भैया भाऊ यांकडे
कधीच बकेट नाही राहते, दुसऱ्यांचीच बकेट घेऊन फिरतात. त्यांची बकेट एकदा चोरीला गेली होती तेव्हापासून ते नुसते शपथ घेतलो होतो की मी ट्रेनिंग घेतात आणि बकेट घेणार नाही. आता त्यांची ट्रेनिंग संपली तरी वाचून पण आहे ते बकेट ट्रेनिंगला. नाही घेऊन राहिले. असे आहेत हे आपले भैया सर. ग्राउंड का साफ सफाई करना. हा, इकडून या साईड करू. आता आपण रपणे आपले सुट्टी वगैरे झाली. आता आज संडे संपला आमचा. आता पुढे मॅच पाहिजे, जेवण करायला झोपायचं. सकाळी उठायचं 4 वाजता, 10 किलोमीटर रनिंग पिट्टू के साथ. चलो दिन की सुरुवात. आज आमचा रविवार संपलेला आहे. आता आम्ही चाललो आपल्या बॅरेकमध्ये. आता जेवण वगैरे करून आपल्या सेटिंगसोबत बोलू आणि नंतर मग उद्या सकाळची तयारी करू. आता आजचा दिवस तर अशा प्रकारे गेलेला आहे आपला. आता उद्या पाहू काय होते ते. रोजचा नवीन आमच्यासोबत काही नाही काही होत राहते. आता उद्याची सुरुवात कशी होते ते बघू आता उद्या. ठीक आहे दोस्तांनो, बाय बाय. सोमवार ते शनिवार धीरे चाल तेज चाल आणि रविवारी अशी बधीर चाल होते. तुम्हाला आज दिवसभर दिसलाच असेल. तर मित्रांनो, बस या व्हिडिओमध्ये इतकाच. आता आपण थोडं फ्रेश होऊ, नंतर जेवण करायला जाऊ, नंतर झोपून जाऊ. प्रतीक्षा करू उद्याची. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इतकाच.